नमस्कार, मी रश्मी स्वाद सुखाचंमध्ये आपलं स्वागत करते. आज आपण बघणार आहोत कोबीची भाजी. अनेकांना कोबीची भाजी म्हटले की तोंड मुरगळतात, पण ह्या पद्धतीने नक्की एकदा करून पहा आणि तुम्हाला कशी वाटेल मला कमेंट्समध्ये सांगा. कोबी आपण घेणार आहोत. मी ते अर्धा किलो कोबी घेतलेला आहे. 7-8 मी लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत. थोडासा कढीपत्ता आणि 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तसेच त्यानंतर आपण अर्धा चमचा राई आणि 1 चमचा जिरं घेतलेलं आहे. नंतर आपण इथे ओलं खोबरं घेतलेलं आहे, साधारण 2-3 चमचा होईल एवढं. आपण चणा डाळ जी भिजवून घेतली होती, अर्धी वाटी चणा डाळ आपण भिजत घातली होती, ती नंतर आता फुगून 1 वाटीपर्यंत झालेली आहे. अर्धा चमचा हळद घ्यायची आहे. तेल घेतलेलं 2 मोठे चमचे आणि चवीपुरती मीठ घ्यायचं आहे. सुरुवातीला आपण हा कोबी आहे ना, तो चिरून घेऊया. कोबी आपण लांब-लांब थोडा चिरणार आहोत आणि एकदम पातळ चिरायचा. कोबी जरा जास्त चिरला तर अनेकांना आवडत नाही. त्यामुळे आपण थोडं लांब-लांब चिरून घेऊया कोबी. कोबी आपण बघू शकता इथे मी चिरून घेतलेला आहे. सुरुवातीला आपण धुवून घेतला होता, नंतर आपण तो चिरून घेणार आहोत. पातळ मी चिरलेला आहे. एकदम बारीक असा पातळ-पातळ आपण त्याचे स्लाइस करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आपण पूर्ण सर्व कोबी चिरून घेणार आहोत. सरळ आपण साधारण 1 ते 1.5 तासपर्यंत आपण ती भिजवून ठेवायची आहे. जर तुम्हाला चणा डाळ आवडत नसेल, तर मग त्याच्या बदल्यात तुम्ही मटार असतील सीझनला, तर मटार सुद्धा घालू शकता. पण चणा डाळ आपल्याकडे नेहमीच प्रत्येक सीझनला अवेलेबल असते, आपण ती घातलेली आहे. इथे मी पॅन गरम करत ठेवलेला आहे. पॅनमध्ये आपण तेल घातलेलं आहे. तेल आपलं गरम झालं की त्यामध्ये आपण राई आणि जिरं घालून घेणार आहोत. राई जिरं आपलं तडतडायला लागलं की नंतर आपण त्यामध्ये हिरव्या मिरची आणि कढीपत्ता घालून घ्यायचा आहे. अगदी साधी सोपी अशी आपली कोबीची भाजी. आपलं थोडं मिरची फ्राय झाली की नंतर आपण त्यामध्ये लसूण ठेचून घातलेलं आहे. सात ते 8 पाकळ्या आपण इथे लसूण घातलेलं आहे. लसूण आपलं फ्राय झालं की त्यामध्ये आपण चिरून ठेवलेला जो कांदा होता तो घालून घेणार आहोत. कांदा आपण परतून घ्यायचा आहे. कांदा साधारण लाल होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत. आपण मला कांद्याचा रंगही बदललेला आहे. त्यामध्ये आपण चण्याची डाळ घातलेली आहे. चणा डाळीत आपण कोबी सुद्धा घालून घेणार आहोत. कोबी शिजायला वेळ लागत नाही, पण डाळ शिजायला वेळ लागते. पण ते डाळ व्यवस्थित आपण भिजलेली असेल ना, तर ते सुद्धा अगदी 15-1 मिनिटामध्ये आरामात शिजते, तेही कमी गॅसवरती. यात हे पूर्ण मिक्स करून घेणार आहे भाजी. यामध्ये आपण पाण्याचा अजिबात वापर करणार नाही आहोत. आता ही कोबी आपण जेवढी दिसते थोडीफार नंतर आकसली जाते. आपण बघाल इथे आपली पूर्ण आता मिक्स करून झालेली आहे माझी भाजी. नंतर वरती एक आपण ताट ठेवणार आणि ताटावरती आपण पाणी ठेवायचंय आणि वाफेवरती आपण तिला शिजवून देणार आहोत. एक साधारण 1 ग्लासभर आपण पाणी त्याच्यावरती घालूया. 2 वाट्या इथे मी घेतलेलं आहे पाणी. ताट थोडं खोलगट घेऊन म्हणजे ते आपल्याला पाणी ठेवायला बरं पडेल. आपले 15 मिनिटं झालेली आहेत. ताटावरचं पाणी पण आपण बघाल कमी झालेलं आहे. आता एकदा आपण इथे डाळ शिजली का ते चेक करून घेऊया. आपण बघायला डाळ शिजलेली आहे आपली इथे. आता आपण त्यामध्ये हळद, मीठ आणि ओलं खोबरं या आपल्या 3 गोष्टी राहिल्या त्या आपण घालून घेणार आहोत. इथे मी मीठ घातलेलं आहे चवीपुरती. नंतर हळद घालून घेतलेली आहे. भाजी आता मी मिक्स करून घेणार आहे. सर्व सीझनला उपलब्ध होणारी ही आपली कोबीची भाजी आपण कधीही करू शकतो. नंतर त्यामध्ये आपण खोबरं सुद्धा घालून घेणार आहोत.
हळद आपली घालून झालेली आहे, मिक्स पण झाली. आता आपण ते खोबरं घालणार आहोत. थोडं मिक्स करून घेऊया. मित्र-मैत्रिणींनो, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्हाला पुढचे व्हिडिओ सुद्धा पाहायला मिळतील. एक थोडे आपण वाफ काढून घेऊया, कारण आपण ते खोबरं घातलेलं, हळद घातलेली, त्यामुळे एक साधारण 3 ते 4 मिनिटं आपण एक वाफ काढून घेणार आहोत. मस्त असा कोबीच्या भाजीचा सुगंध येत आहे. आपली कोबीची भाजी मित्र-मैत्रिणींनो तयार झालेली आहे. वरती फक्त थोडीशी कोथिंबीर घालून आपण ती वाढणार आहोत. म्हणजे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? अगदी साधी, सोपी. तुम्हाला जर आवडली असेल नक्की मला कमेंट्समध्ये सांगायला मात्र विसरू नका, की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. चॅनलला लाईक करा आणि कमेंट्स मात्र आठवणीने करा. धन्यवाद मित्र-मैत्रिणींनो, हा व्हिडिओ बघितल्याबद्दल. आपली कोबीची भाजी तयार झालेली आहे. धन्यवाद.